नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में आयोजित महा आरोग्य शिविर, युवा सेना ने दिखाया समाज सेवा का जज्बा। उल्लासनगर में उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की युवा सेना ने भगवा सप्ताह के अवसर पर एक भव्य महा आरोग्य शिविर का आयोजन किया। इस शिविर का उद्देश्य गांव तिथे शाखा घर तिथे शिव सैनिक की सोच को धरातल पर लाना था। युवा सेना उल्लासनगर शहर और सत्य साई प्लैटिनम हॉस्पिटल के सहयोग से आयोजित इस शिविर में हृदय उपचार, मधुमेह की जाँच, ECG, रक्तदाब और आंखों की जाँच की गयी। शिविर में उन मरीजों को मुफ्त सर्जरी की सुविधा भी प्रदान की जाएगी जिन्हें इसकी जरूरत थी और महात्मा ज्योतिबा फूले योजना के तहत उनका इलाज किया जाएगा। इसके साथ ही गरीब और जरूरतमंद नागरिकों को मुफ्त चश्मे भी वितरित किए गए। यह शिविर उल्लासनगर कैंप नंबर 5 स्थित दर्पण फाउंडेशन कार्यालय वीर तानाजी नगर में आयोजित किया गया था। इस कार्यक्रम का आयोजन युवा सेना के शहर अधिकारी अंकुश भांडे, भाऊ मोहन सेठ मात्रे और कल्याण जिला अधिकारी अभिजीत बंसोड़े द्वारा किया गया, जिन्होंने अपने सहयोगियों के साथ मिलकर इस शिविर को सफल बनाने में अथक प्रयास किए। युवा सेना के पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने शिविर को सफल बनाने के लिए पूरी मेहनत की। जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच आपल्या कल्याण जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख माननीय धनंजय आबासाहेब मोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज उल्हासनगर येथील तानाजीनगर येथे युवा सेनेमार्फत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं। त्यासाठी तानाजीनगर येथील रहिवाशांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। या कार्यक्रमासाठी सर्व युवा सैनिकांनी उपस्थिती दाखवून तसेच आपल्याला साई प्लॅटिनम हॉस्पिटल यांच्यामार्फत आरोग्य शिबिरासाठी चांगली मदत करण्यात आली असून अतिशय चांगल्या प्रमाणे हा कार्यक्रम पार पाडण्यात आला व ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी आदेश दिले तर महाराष्ट्रामध्ये 4 ऑगस्टपासून ते 11 ऑगस्टपर्यंत हा संपूर्ण आठवडा भगवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सामाजिक कार्य ठिकाणी राबविण्यात आले आहे। त्यासाठी सर्वांचा मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वांना जय महाराष्ट्र। आज रोजी म्हणजे 6 ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिर याचे आयोजन युवा सेना शहर शाखेतर्फे करण्यात आले। यापूर्वी 9 तारखेला म्हणजे कालच्या दिवशी आयुष्यमान भारत कार्ड याचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते आणि उद्याच्या दिवशी म्हणजे 11 तारखेला 0 बॅलन्स अकाउंट आणि त्याचबरोबर नवीन मतदार नोंदणी असे 3 दिवस सलग युवा सेनेतर्फे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत। एक खूपच सुंदर असा प्रतिसाद वीर तानाजीनगरच्या जनतेने आम्हाला आजच्या दिवसात दिलेला आहे। महाआरोग्य शिबिर जो आहे उद्धव साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला घराघरात पोचायचे होते आणि त्यामध्ये आम्ही कुठेतरी यशस्वी ठरलो याचे सार्थ आम्हाला स्वतःवरती अभिमान आहे। सर्वच युवा सेनेच्या टीमने आज खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि जनतेने सुद्धा सहकार्य केले। त्याचबरोबर जे साई प्लॅटिनमचे हॉस्पिटलचे जे टीम आली होती त्यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद। आजच्या दिवशी रक्तदाब त्याचबरोबर ब्लड प्रेशर जे रक्तदाब आपण बोललो त्याचबरोबर शुगरची टेस्ट करण्यात आली, ECGची तपासणी करण्यात आली, त्याचबरोबर डोळे तपासणी करण्यात आली, चष्म्यांचं वाटप झालं। या सगळ्या गोष्टींसाठी जे उपक्रम आहेत ते या ठिकाणी इथं राबवण्यात आलेले आहेत। उद्धव साहेबांनी जो आदेश दिलेला होता तो तंतोतंत जरी नसेल केला तरीही आम्ही आमच्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे यापुढे करत राहू। युवा सेनेची जी टीम आहे उल्हासनगरची ती पूर्णपणे सतर्क आहे आणि यापुढे सुद्धा धडाधडीने कार्य करत आहे। धन्यवाद। आज वीर तानाजीनगर उल्हासनगर 5 या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। आमचे जिल्हाधिकारी भाऊ मोहन सेठ मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना उल्हासनगर पूर्व यांच्या संपूर्ण टीमने हा जो महाआरोग्य शिबिर आहे हा सक्सेसफुल हुआ। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।